ई-केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे। केवायसी बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थ्याला 100% आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे। त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीने कशी केली जावी। त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बाल विकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचेही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ। आणि मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरू राहणार। पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत। कुठेतरी जी लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा डाव राज्य सरकार नाही, मला वाटतं की साधारणपणे प्रसार माध्यम असतील, विरोधक असतील, हे सातत्याने लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत। ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे। महिलांना त्याचा लाभ मिळतोय। कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाहीये। मी म्हटल्याप्रमाणे ई-केवायसीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे। आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही। बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते। खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा। जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात। परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे, हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडून मागितलेला आहे। अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला। कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो, तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो। त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे। मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे। लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास, म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं। ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं। 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले। याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं। अशा बऱ्याचशा योजना महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होत असतो। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। बघू शकता ही साम टीव्हीची न्यूज आलेली आहे। लाडक्या बहिणींनाच यापुढे 1500 रुपये भेटणार, आचारसंहितेत देखील खात्यावरती तुमचे पैसे येणार। काय आहे न्यूज? अतिशय आनंदाची बातमी अशा लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी आहे। तुम्ही आता तुमच्या या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल, त्याबद्दलचीच ही न्यूज आलेली आहे। नोव्हेंबर महिन्याचा हा 17वा हप्ता तुम्हाला भेटणार आहे। तुमचा 16वा हप्ता म्हणजेच या ठिकाणी तुमचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा। तुमचे पैसे भेटलेले असतील तर हो म्हणून नक्की सांगा, नसतील भेटले तर नाही म्हणूनही सांगा। तुमचा 16वा हप्ता आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता। तर बघा काय आहे डिटेलमध्ये संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारनं ई-केवायसी सध्या अनिवार्य केलेली आहे। 18 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ जो आहे तुमचा तो देखील बंद होऊ शकतो। आचारसंहितेत देखील खात्यावरती पैसे जमा होणार
असल्याचं सरकारने स्पष्ट केलेलं आहे. तर बघा, ही महत्त्वाची अशी न्यूज या ठिकाणी आलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 18 नोव्हेंबरपर्यंत KYC करणं बंधनकारक आहे. 2.5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांनाच यापुढे 1500 रुपयाचा लाभ मात्र भेटणार आहे असं देखील सांगितलं गेलेलं आहे. आचारसंहिता सुरू असताना देखील पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपयाचा लाभ जमा होणार आहे. बोगस लाभार्थी शोधण्यासाठी KYC प्रक्रियेद्वारे पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा काय म्हटले डिटेलमध्ये आपण संपूर्ण माहिती बघूयात. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील महिलांना राज्य सरकारकडनं KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत ही KYC प्रक्रियेची डेडलाईन असणार आहे. तोपर्यंत तुम्हाला ही KYC पूर्ण करावीच लागणार आहे. या प्रक्रियेनंतर राज्यातील अनेक महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे येणं बंद होणार देखील आहे. कारण की KYC नंतर 2.5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लाडक्या बहिणींनाच यापुढे या ठिकाणी हा लाभ भेटणार असल्याचं सरकारकडनं मात्र स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ज्यांचे उत्पन्न या ठिकाणी जास्त आहे त्यांचा लाभ बंद होईल. राज्यात सध्या आचारसंहिता सुरू आहे, यामध्ये खात्यावरती लाभ येणार का असा सवाल अनेकांच्या मनामध्ये असेल. याचं उत्तर या ठिकाणी समोर देखील आलेलं आहे. काय माहिती आहे डिटेलमध्ये आपण बघूयात. राज्यातील लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबरपर्यंत KYC करावीच लागणार आहे, अन्यथा त्यांचा लाभ बंद होणार आहे. ज्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा लाभ बंद होणार आहे. ज्या महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या खात्यावरती बघा मंगळवारपासून ऑक्टोबरचा हप्ता देखील जमा होत आहे. म्हणजे तुमचा ऑक्टोबरचा हप्ता या महिन्यामध्ये जमा होत आहे. तर आचारसंहितेमध्ये देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत. तर बघा कुठले पैसे तुमच्या आचारसंहितेत देखील जमा होणार आहेत, तर तुमचा 16वा हप्ताच म्हणजेच ऑक्टोबरचेच पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. मग तुमचा 17वा हप्ता कधीपर्यंत भेटू शकतो, तर 17वा हप्ता तुम्हाला पुढे भेटणार आहे. बघा हे पैसे तुमचे ऑक्टोबर महिन्याच्या आचारसंहितेमध्ये देखील जमा होत आहेत. त्याचं कारण देखील समोर आलं आहे. ही योजना पूर्वीच असून लाभार्थी निश्चित झालेली आहेत, त्यामुळे लाभासाठी आचारसंहिता लागू असणार नाही असे एका अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता KYCतून उत्पन्नाच्या निकषानुसार अपात्र लाभार्थी शोधून त्यांचे लाभ देखील बंद केला जाणार आहे. त्यामुळे ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा आर्थिक लाभ या ठिकाणी बंद होणार आहे. बोगस लाभार्थी शोधण्यासाठी सरकारकडनं KYC करण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी KYC करण्यात येणार आहे. त्याचा GR देखील आलेला आहे. KYC नंतर पडताळणी केली जाईल आणि अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात देखील येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत फक्त 92 लाख महिलांनीच KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. उर्वरित महिलांना फक्त 12 दिवसांमध्ये त्यांची आता KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. 18 नोव्हेंबरपर्यंतची तुमची मुदत आहे. तर मग ही मुदत देखील जी आहे KYCची ती वाढू देखील शकते, कारण की खूप कमी प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींची KYC पूर्ण झालेली आहे. फक्त 92 लाख लाडक्या बहिणींचीच KYC सध्या पूर्ण झालेली आहे. कारण की याला महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे वेबसाईट न चालणं, OTP न येणं, त्याचसोबत पती किंवा वडील हयात नसल्यास आधार क्रमांक कोणाचा टाकायचा हा देखील प्रश्न आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा लाडक्या बहिणीला एक मोठा एरर येतोय, तो म्हणजे तुमचा आधार नंबर लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही. म्हणजे KYC प्रक्रिया पुढे जाताना देखील दिसत नाही. तुम्हाला कुठला एरर येत आहे KYC प्रक्रिया करताना कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सर्वांनी सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल आणि त्याची दखल देखील घेतली जाऊ शकते. जसं की KYC करताना तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट ओपन होत नाही आहे किंवा या ठिकाणी OTP येत नाही आहे किंवा त्यासोबत तुमचा आधार क्रमांक टाकण्यासाठी तुमचे वडील किंवा पती जर हयात नसतील तर मग आधार क्रमांक कोणाचा टाकायचा याच्याबद्दलचं ऑप्शन देखील या ठिकाणी उपलब्ध नाही. त्याच्याबद्दल देखील तुम्हाला प्रॉब्लेम येतोय का, किंवा तुमचा आधार नंबरच या ठिकाणी पात्र यादीमध्ये नाही असाच सुरुवातीला एरर तुम्हाला दाखवला जातोय का, अशा पद्धतीने कुठला एरर तुम्हाला येतोय किंवा तुमची KYC प्रक्रिया यशस्वी झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये हो किंवा नाही म्हणून नक्की पाठवा. तर बघा आता स्वतः महिला आणि बालविकास विभागानेच या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी म्हणजेच या ठिकाणी कालच या ठिकाणी हे त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडल असेल किंवा फेसबुक अकाउंटवरती माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणखी पारदर्शक आणि सोपी या ठिकाणी KYC सह लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी KYC प्रक्रिया पूर्ण करा आणि योजनेचा लाभ मिळवा अशा पद्धतीची त्यांनी माहिती जी आहे या ठिकाणी त्यांच्या खात्यावरती दिलेली आहे. तर बघा तुम्हाला सांगितलेलं आहे की
तुमचा 16वा हप्ता तुम्हाला हा आचारसंहितेमध्ये देखील जमा होत आहे. KYC प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची आहे, म्हणजेच तुमचा हा ऑक्टोबरचा हप्ता मात्र जमा होतोय, परंतु 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता मात्र तुम्हाला आचारसंहितेमध्ये भेटू शकत नाही, कारण की आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदरच या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचे म्हणजेच तुमच्या 16व्या हप्त्याचं वितरण जे आहे या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि ते वितरण तुमचं चालू राहील. मात्र आचारसंहितेच्या काळामध्ये तुमचा नवीन हप्ता जो आहे 17वा हप्ता म्हणजेच तुमचा या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मात्र जमा होताना दिसणार नाही. आचारसंहिता जशी संपेल किंवा ही पूर्ण प्रक्रिया जशी या ठिकाणी व्यवस्थित होईल तसं मग तुम्हाला 17वा हप्ता भेटू शकतो. किंवा आपण जर बघितलं मागचे 5 ते 6 महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक लाभ जो आहे या ठिकाणी लेट होताना दिसतोय. म्हणजे समजा त्या महिन्यामध्ये ते पैसे न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ते पैसे भेटतात. मग तसंच जर आपण बघितलं तर नोव्हेंबरचा लाभ देखील तुम्हाला या ठिकाणी डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मात्र भेटण्याची शक्यता असू शकते, कारण की आत्तापर्यंतचे जे लाभ भेटलेले आहेत ते अशाच पद्धतीने या ठिकाणी भेटलेले आहेत. तर बघा, स्वतः महिला आणि बालविकास विभागाच्या या ठिकाणी खात्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता KYC सह अधिक पारदर्शक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे असं त्यांनी सांगितले. आणि 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती ही KYC प्रक्रिया उपलब्ध आहे. यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतेक लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली असं त्यांनी सांगितलं. आणि उर्वरित लाभार्थी बहिणींना 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी KYC प्रक्रिया पूर्ण करावी अशी विनंती देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता बघा, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका त्यांच्या सभेमध्ये या ठिकाणी 2 ते 3 दिवसापूर्वीच या ठिकाणी सांगितलं की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. कुणी कितीही काही सांगितलं तरी तुमची लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणामध्ये उपस्थित सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर संपूर्ण अपडेट आपण बघितलेला आहे. तुमचा 16वा हप्ता जो आहे तो वाटपच या ठिकाणी होत राहणार आहे जरी आचारसंहिता असली तरी, कारण की त्याचं वितरण अगोदरच सुरू झालेलं आहे. मात्र तुमचा 17वा हप्ता म्हणजे या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मात्र या ठिकाणी लेट होण्याची शक्यता असू शकते. याबद्दल अजून जसं अपडेट येईल तसं वेळोवेळी तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.